लक्षभेदी, कार्यकुशल, संयमी, तडफदार, कणखर नेतृत्व. आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026. आपल्यास कळवण्यात येतंय की कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. कार्यक्रम सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे शुभेच्छा स्वीकारणार. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अंजली आणि नंदिनी गायकवाड यांची सुरेल संगीत महफिल. आयोजक शिवसेना, युवासेना व महिला आघाडी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. आमदार महेंद्र थोरवेंनी जे 2 दिवसापूर्वी मॅरेथॉन बैठक घेतलेल्या आहेत, खालापूर, खोपोली, माथेरान, कर्जत अशा तिन्ही संघटना पातळीवर चर्चा करण्यात आलेले. मूळ मुद्दा असा की महेंद्र थोरवेंचा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दानून पराभूत झाला. आता महेंद्र थोरवे कुठेतरी कामाला सुरुवात करताना दिसून येत आहे. त्यामुळे काही झालेल्या चुका असतील किंवा काही धोरणात्मक पक्ष संघटना या संदर्भामध्ये महेंद्र थोरवेंनी कार्यकर्त्यांसाठी असेल उपदेशाचे डोस पाजण्याचा प्रयत्न केला. स्वतः आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न महेंद्र थोरवे करताना दिसून आले. त्यामुळे खोपोलीतला काय मंगेश काळुके हत्याकांड हे जे आहे प्रकरण हे आमदारांना खूप नडलं आणि त्याचा फटका पंचायत समिती जिल्हा परिषदेला बसलेला आहे. आता कुठे आमच्या काही चुका झाल्या असं महेंद्र थोरवे म्हणतायत त्यांच्या भाषणामधून. जर महेंद्र थोरवेंचं भाषण तुम्हाला ऐकायचं असेल तर विकासनामा या पेजवर या युट्यूबवर जाऊन त्या लिंकवर तुम्ही महेंद्र थोरवेंचं भाषण पाहू शकता. त्यांनी काय म्हटलेलं आहे. परंतु एकूणच काय पक्ष संघटना विस्तार मरगळ जे काय आलेले कार्यकर्त्यांना नेत्यांना ती आता कुठे दूर केली पाहिजे किंवा ती मरगळ झटकून झाली पाहिजे याच दृष्टिकोनातून महेंद्र थोरवेंनी कामाला लागले दिसून येत आहे. त्यामुळे सध्या साधारणपणे 4-3.5 वर्ष बाकी आहे. 2029ला विधानसभा निवडणूक होणार आहे. साधारण 3-4 वर्ष बाकी आहे. याच दृष्टीने महेंद्र थोरवेंनी पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी आकाराला सुरुवात केलेली आहे. पक्ष संघटना पातळीवर काय मतभेद असतील मनभेद असतील या संघटनेवर चर्चा झाली गेली पाहिजे. यासाठी त्यांनी माथेरानचे जे नगराध्यक्ष होते, खोपोलीचे नगराध्यक्ष होते, कर्जतचे काही पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच काय ज्या संघटना पातळीवर चर्चा अपेक्षित आहे त्याच दृष्टिकोनातून ही महत्वाची बाब जी आहे ती अधोरेखित करण्यात आलेली आहे. एकूणच काय जर आपण या दृष्टीने विचार केला गेला की संघटना जी कमकुवत झालेली शिवसेनेचे खरे तर नेतृत्व जे हे व्यापक असलं पाहिजे होतं. परंतु आमदारांच्याच आजूबाजूचे लोक किंवा त्यांच्याच घरातले लोक हा सगळा जो प्रश्न संघटनेत निर्माण झाला गेलेला आहे. भुईरही नाराज आहेत हाही महत्वाचा मुद्दा आहे. एकूणच काय या सगळ्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला गेला तर शिवसेनेत एक नेतृत्वाची पोकळी जी आहे ती निर्माण झालेली आहे. जसं राष्ट्रवादीमध्ये डझन नेते आहेत पण ते कामाचे असतील नसतील त्याच्यावर अनेकदा आपण बोलतो. परंतु याच पातळीवर जर भविष्यामध्ये 2027ला जनगणना होते त्याचा पुन्हा अनेक मतदारसंघामध्ये खूप मोठे बदल होणार आहेत. काही कुठला भाग राहतो जातो हाही पुढच्या निवडणूक दृष्टीला खूप महत्वाचा मुद्दा किंवा महत्वाचं कारण असणार आहे. त्यामुळे महेंद्र थोरवे कामाला लागलेले आहेत. पुन्हा एकदा काही चुका किंवा आत्मपरीक्षण ते केलेलं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना एक उपदेशाचे डोस असतील त्यांच्यावर जे आहे जखम झालेले ते पुन्हा एकदा उपचार म्हणजे थोडे डॉक्टरच्या रूपाने करत असतील हे सगळे आहे. परंतु आमदारांसाठी ही जे शेवटी आमदार संघर्ष करत इथपर्यंत आलेला आहे. संघर्षातून ते मात करत करत दुसऱ्यांदा आमदारकी भोगतायत. मूळ मुद्दा असा आहे की पुढचा काळ जो आहे आमदारांसाठी संघर्ष असणार आहे. कारण कर्जत मतदारसंघामध्ये आतापर्यंत हॅट्रिक होत नाहीये. त्यामुळे सुरेश लाडांची नाही झाली, साठमांची झाली नाही. त्यामुळे एक गॅप भरून हॅट्रिक होऊ शकते पण सलग हॅट्रिक या मतदारसंघामध्ये आतापर्यंत झाली नाहीये. हाही महत्वाचा मुद्दा अधोरेखित करावा असं वाटतोय. त्यामुळे आणि आता पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये जर कर्जत शहर कर्जत ग्रामीण यावर सगळं जे आहे परिवर्तन विकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे 5 वर्षामध्ये साधारण राहिले 3.5-4 वर्षामध्ये ते परत या सगळे पक्ष संघटना पक्ष मजबूत निधी बिधी किंवा ते गाव हे सगळं एकत्र आणणं आणि त्याच्यावर विचार करून ते गाव पुन्हा एकदा हे आणणं. त्यामुळे आमदारांसाठी संघर्ष त्यांनी केला. संघर्षातून मात करत ते 2दा आमदार झालेले आहेत. दुसऱ्यांदा भोगतायत. परंतु पुढच्या काळामध्ये इतकी लढाई त्यांच्यासाठी सोपी नसणार आहे. कारण पहिल्यांदा लोक निवडून देतात
हा नवीन आहे, काहीतरी करेल, काहीतरी करायचं आहे. पहिल्या टर्ममध्ये लोक निवडून देतात, दुसऱ्या टर्ममध्ये बाबा हा राहिलेला विकास आहे दुसऱ्या टर्ममध्ये. पण मात्र तिसऱ्यांदा ज्यावेळी लोक विचार करतात, अरे 10 वर्षांनी उपभोगला, आता चेंज झालं पाहिजे, सिम कार्ड चेंज केलं पाहिजे, किंवा आपण म्हणतो आता आज भरपूर खाल्लं, दुसरं काहीतरी खाऊया. अशा प्रकारचं लोक म्हणत असतात. लोकांना नेहमी चेंज हवा असतो. अशा वेळेला त्यामुळे कदाचित मतदारसंघामध्ये आमदारांनी सुधारणा नाही केली, मतदारांनी वेगळा काही निर्णय घेतला किंवा शिवसेनेत वेगळं काही पाऊल टाकलं नाही गेलं, हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये आमदारांसाठी पुन्हा एकदा नवीन फ्रेश एनर्जी घेऊन लोकांपुढे जावं लागेल. आमदार आता गाव बैठका घेणार आहेत, कामाला लागलेले आहेत. प्रभाग वाईज बैठक घेण्याचं, गाव बैठक घेण्याचं आमदारांनी ठरवलेलं आहे. एकूणच काय, या सगळ्या परिस्थितीत बघितलं की आमदारांसाठी सोपी गोष्ट नाहीये, हे तितकंच खरं आहे. आता याच्या पलीकडे जाऊन त्यांना वेगळं काय करता आलं मतदारसंघासाठी आणि त्या टप्प्यावर निवडणूक ठरली न तर पुढचं त्यांच्यासाठी सोपं असेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आमदार लागले कामाला, पण तरी त्यांच्यासाठी अवघड आहे असंच म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.